मला चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून येणारी टीम बहुतांशी टीम माझ्या सर्व विद्यार्थ्यांची परिचित असावी आणि खूप चांगलेच सुरू जुळलेत असं म्हणतात. मी एक माझ्या मतेने असं म्हणेल की माझं खरोखर भाग्य आहे ज्या वेळेला शाळा 2006-07 पासून विनानेतृत्व करायचं. पहिली गोष्ट, ज्या दिवशी आलो तो पहिला दिवस शिक्षक आणि तिसरा दिवस मुख्याध्यापक. मग आता विवाद करायचे आपल्याला की काहीच कळत नाहीये आणि अशा वेळेला माझ्या मदतीला धावून आलं असेल तर चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशन. मी शाळेची सुरुवातीची परिस्थिती सांगेल की विद्यार्थ्याला सांगितलं अभ्यास कर, सर पेन नाहीये, वही नाहीये, दप्तर तर हा विषय खूपच लांब आहे, बॅग वगैरे याच्या पलीकडे विद्यार्थी होते. 13 विद्यार्थी होते, ते पण असे धरून आणलेले. ते बसतील का नाही, टिकतील का नाही, सगळं बघत राहायचं त्यांच्याकडे. असं वाटतही नव्हतं आपण ही शाळा वृद्धिंगत होईल. आणि अशा शाळेला आपला एक आधार मिळाला. आणि तरी आपण असं म्हणतात की आपण तुमची शाळा आमचा पाय आहे. म्हणजे हे माझं अहोभाग्य आहे किंवा आपल्या संपूर्ण शाळेचं भाग्य आहे किंवा तुम्ही सर्वांचं खरंच नशीबवान आहात तुम्ही, असे हात मदतीसाठी तुमच्याकडे आहे. आता तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये येतात, 8, 9, 10 झाला, 10वी पास झाला, पुढे गेला, विसरून जातात सगळ्या गोष्टी. परंतु एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे, असं कोणीतरी आपल्याला मदत केली आणि ती मदत करणारी जी काही मंडळी सगळी ती तुमच्या समोर आहे. असं एक स्कूल बॅग असेल, ती वही असेल, पेन असेल, मग कवासे सर बोलले काय व्हॅल्युएशन असते ना, तोच शिक्षक सांगू शकतो. त्या मुलाकडे असल्यानंतर आपण त्याचा अभ्यास घेऊ शकतो. तोच विद्यार्थी सांगू शकतो ते मला मिळालं असतं तर मी अभ्यास केला असता. तोच विद्यार्थी सांगू शकतो. आणि नुसतं ते आता एक दिलेलं स्कूल किट नाहीये. माझ्या शाळेची जर यादी वाचली ना चैतन्य फाउंडेशनची तर ती संपणार नाही. मी थोडक्यात सांगतो की सुरुवातीला आले, सर तुमच्याकडे संगणक नाहीये, पहिला संगणक मला तिथून मिळाला. सर विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, पट्टी, पहिलं साहित्य वाटप आपण केलं होतं. त्यानंतर वृक्षारोपण केलं. आपल्या शाळेच्या वरती जी रूम होती तिचा कोपा पूर्णतः नादुरुस्त होता. आताही आपल्याकडे नादुरुस्त आहे, ठीक आहे. ज्या काही खिडक्या आहेत त्या खिडक्या व्यवस्थित नाही आहेत, खिडक्यांची डागडुजी झाली पाहिजे. त्या बाजूला दिसते ते कंपाऊंड आपण केले, तारेचे कंपाऊंड जे मारले ते आपण चैतन्य फाउंडेशनच्या माध्यमातून केले. शाळेला पहिलं ई लर्निंग काय असते सुंदरमचं किट देऊन पहिली शाळा आपली डिजिटल. म्हणजे बरेच जण असं म्हणत असतील की आमची शाळा अनुदानित आहे. असं आलं मला हसू येईल, कारण माझी शाळा सगळ्यात पहिले डिजिटलायझेशन होती. माझ्या शाळेमध्ये पहिले ई लर्निंग. आणि हे ई लर्निंग कोणाच्या माध्यमातून होतं तर चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून. नुसतं तेवढ्यावरच भागलो नाही तर आज आपल्या प्रत्येक वर्गामध्ये होम रिवाईजचं किट आहे. तब्बल 1 नव्हे 2 नव्हे 6 वर्षाचं पूर्ण सिलेबस कंटेंट आपल्याकडे आत्ता ताब्यात. टीव्ही लावून दिला जातो बघा, तुम्हाला काही गोष्ट संकल्पना समजत नाही, ती तुम्ही जेव्हा बघतात ती संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशनचं आहे. एवढीच गोष्ट नाही, अशा अनेक गोष्टी असतात की बारीक सारी गोष्ट. इव्हन तुम्ही कधी कधी असं हक्काने फोन करतो, माझ्याकडे स्टेशनरीज नाहीये, मला हजेरी कशी घेऊ इथून प्रश्न आहे. तो सुद्धा मी त्यांना सांगितलं, ते सुद्धा मला मिळालं. म्हणजे आणि आता एक थोडस उलटा प्रकार, तरी सुद्धा माझा सत्कार करताय. मी सतत मागत गेलोय. म्हणजे माझ्यापेक्षा चैतन्य आपल्या प्रथमेश माझ्यापेक्षा वयाने लहान असतील, परंतु मी सतत त्यांच्याकडे मागत गेलो. का माझी गरज आहे, माझ्या शाळेची गरज आहे, माझ्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, माझ्या मुलांपर्यंत मिळालं पाहिजे. दुसरं आपण खाऊ खाल्ला असेल बघा, मराठी मॅडमकडनं तिसऱ्यांदा खाऊ वाटप आहे. काय करतो म्हणजे कधी कधी आपण बोलतो ना काय खाऊ, काय मोठी गोष्ट आहे, एक बिस्किट, एक चॉकलेट. का कधी कधी ते कधीतरी मिळणारी वस्तू आहे, कधीतरी घेणारी वस्तू आहे. म्हणजे का असं आम्ही याच्याबद्दल असं नाही म्हणत की आम्हाला हे मिळत नाही किंवा आम्ही खूप मागे राहिलो, असं पण नका लक्षात घेऊ. मला ही परिस्थिती बदलायची, या सगळ्याचं ओझं माझ्यावर आहे. आणि डोक्यावर घ्याल ना त्याची तुमचं कल्याण झालं असेल आणि मग तुम्ही इथं खाली बसलात, आज उद्या तुम्ही कुठेतरी अशा खुर्चीत बसाल, सगळ्या समोर तुम्ही बसलेले असाल. तुम्ही त्याचं मग काही सरांनी सांगितलं देणाऱ्याने देत जावे. काय घ्यायचं तर हेच घ्यायचंय. मला पण दातृत्व करता आलं पाहिजे, मला पण देता आलं पाहिजे. नुसतंच घ्यायचं त्याचा उपयोग करा, त्याचं युटिलायझेशन तेवढं कराल ना तुम्ही, जेवढा वापर तुम्ही कराल चांगला तेवढा. नाही नवे तर मधला काळ तुम्हाला सांगतो की मुलांना आरोग्य संदर्भातल्या जावं इथून शंका. एका मुलीचं तो प्रकरण त्यांच्या आजही डोळ्यासमोर आला की डोळ्यात पाणी येतं. एवढी केलेली धडपड, प्रथमेशजींनी केलेली एवढी धडपड अक्षरशः वाया गेली. आणि रडावं तरी कसं रडावं आणि कोणासमोर रडावं, कारण नाही रडतायत.
मग अशा वेळेला आम्ही सांगितलं की नाही, आम्हाला आपल्या इथं मेडिकल कॅम्प झाला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये जवळजवळ 4 मेडिकल कॅम्प चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून झाले. मुलांची ब्लड चेक केलं, ब्लडमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे सर, तर त्यांना हे दिलं पाहिजे. मग खाऊ वाटपाचा प्रोग्राम सुरू झाला. तुम्ही तो खाऊ वाटपाचा प्रोग्राममध्ये अनुभव घेतला असेल, की खजूर असेल, काळा खजूर असेल, बिस्किट पुडा असेल, चणा शेंगदाणा असेल, गुळ शेंगदाणा असेल, एवढं जे जे पौष्टिक आहे, जे जे गरजेचं आहे ते ते आपल्या मुलांना मिळालं, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर अभ्यास चांगला करतील. अशा पद्धतीने एक 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 बदल घडत आपण इथपर्यंत आलो. आणि नुसतं हेच नाही, तर आपल्याकडे जे येणार आता इस्कॉनचं जे जेवण चालू झालं त्या माध्यमातून आपण थोडं रिलॅक्स झालो. मी मुलांना चक्कर येणं, मी बारीक सारीक गोष्टी डिस्कस करायच्या असतील ना, तर कसं असतं कधी कधी एक हक्काचा मित्र असं बोलतो ना आपण, अशा प्रकारचे मित्र मला समोर मिळाले. म्हणजे म्हणजे ती वेगळी संस्था आहे आणि मी वेगळा आहे असं मला कधी जाणवलंच नाही. मी कधीच कुठला शब्द मांडताना माझी जीभ मागं पुढे सरकली नाही, किंवा हे कसं काय मागू, हे कसं काय बोलू, असं कधीच झालं नाही. हे सगळं का घडतं माहितीये, कुठेतरी एक अटॅचमेंट, एक प्रेम. आणि ते प्रेम कोणावर आहे माहितीये सांगू, आपल्या शाळेवर खूप जास्त आहे. कोणावर आहे? तुमच्यावर खूप जास्त आहे. म्हणून बळ मिळतं. आता बघा, ही ताकद आहे, ही ऊर्जा आहे, एक चैतन्य आहे आपल्याकडे निर्माण झालेलं. आपण पण तयार होतो. मधल्या एका काळामध्ये शाळा सोडून द्यावी झालं, किती दिवस धडपड करायची, किती दिवस संघर्ष करायचा, आम्ही मागे सरकलो होतो ना. मी 6 महिने मी पण शाळेपासून लांब होतो. एकदा एका विशिष्ट कारणामुळे 6 महिने मी पण लांब झालो होतो. नाही बस झालं, आता मला जायचंच नाही त्या रस्त्यालाच जायचं नाही. परंतु त्यावेळेला पण सतत एक आठवण यायची, मुलं काय करत असतील, तास झाले नसेल तर काय करतील, काय काय करत असतील, हेच सतत आठवत. आणि त्या ओढीने म्हणा, किंवा त्याच्या देवाच्या कृपेने म्हणा, किंवा ते काही तुम्ही ज्याला मानतात त्याच्याबद्दल, त्या आत्मीयतेने म्हणा, किंवा त्या तन्मयतेने म्हणा, पुन्हा एकदा खेचून आणलं. आणि आजच्या कंडिशनला आपली शाळा 20% अनुदानावर आहे. ही सगळी आनंदाची बातमी. जे शिक्षक आहेत 20% पगार घेतात. वर्षी सुरुवात झाली, आणि या वर्षी सुरुवात झाल्यामुळे मिळायला लागले. आता आता याच्यामध्ये काय झालं, मला सांगायचं एक महत्वाचं, आता पगार काय मिळाला, किती मिळतो, कसं म्हणतो, हे सगळं गौण राहतं कधी, जेव्हा तुम्ही काम चांगलं करता. थोडंसं वेळ जास्त मानतो. पर्टिक्युलर नावं न घेता सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्वांनी जी परिस्थिती बघितली ना, तर खरंच कधी कधी असं वाटायचं नाही तुम्ही परत जा वाटल्यास, तो पाऊस आहे, एवढी गडबड आहे, तुम्ही येणार कसे, जाणार कसे, असं सुद्धा मनात येऊन गेलं होतं का तुम्ही परत जा. पण तरी पण त्यांच्या जिद्दीने, त्यांच्या ताकदीने ते इथपर्यंत पोहोचलेत, तुम्हाला भेटलेत. आणि हे सगळं जे शब्दात नाही वर्णन करू शकत आपण. हे ऋण नाही फेडू शकत आपण. हे ऋण जर फेडायचे असतील ना, तर असे कित्येक जन्म आपल्याला अपुरे पडतील. फक्त एवढीच प्रार्थना करेल का काहीतरी चांगलं घडव. ज्या अर्थी आपण इथं मनुष्य म्हणून जन्माला आलो, त्या अर्थी काहीतरी आपल्याकडनं चांगलं घडावं, एवढीच उर्मी मनात बाळगूया. आणि त्या सर्वांना तुमच्या वतीने मी मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो की आपण हे सर्व संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. पुन्हा मी माझ्या शाळेबद्दल थोडासा स्वार्थ